भीष्मपितामहांनी सांगितलं माझी मुलगी आहे, ती उपवर झालेली आहे आणि तिला नवरा मुलगा पाहिजे, परंतु मी सगळीकडे धांडोळा घेतला, मला तिच्यासारखा वरच भेटला नाही. म्हणजे महाराज अशी काय गुणवान तुमची मुलगी आहे, असं काय शिक्षण झालंय तिचं, असे काय गुण आहेत तिच्यात. पितामह आपल्या मुलीचे गुण प्रतिपादन करतात बघा. कीर्तिमती रूपी कल्पिता वितृष्णा भगवत सात्वत पुंगवे विभुम्नी सुसुख मुखगते क्वचिद विहरतुम प्रकृती मुपेयुषियत भव प्रवाह. भीष्म पितामह आपल्या कन्येचं गुण बखान करतायत कृष्ण कन्हैया समोर. ऐका कशी माझी कन्या, इति मती रूपी कल्पिता वितृष्णा. माझी कन्या सामान्य नाही, माझी मती माझी बुद्धी म्हणजेच माझी मुलगी आहे. आणि त्या मुलीचं गुण पहिला ऐका, काय गुण आहे तिच्यामध्ये, ती वितृष्ण आहे, तिच्यामध्ये तृष्णा राहिली नाही. ते भर्तृहरी वैराग्य शतकामध्ये लिहित असताना त्यांनी सांगितलं, तृष्णान जीर्णा वयमेव जीर्णा. मनुष्य स्वतः मरतो तरी सुद्धा माणसाच्या तृष्णा शांत होत नाही, आशा शांत होत नाही. शंकराचार्यांचं मत असं आहे की अंगम गलितम पलितम मुंडम दर्शन विहीनो जातम तुंडम वृद्धो यापि गृहीत्वा दंडम तदपि न मुञ्चत्याशा तुंडम. भज गोविंद भज गोविंद गोविंद भज मूढमते. शंकराचार्य म्हणतात आशा एवढी बलवत्तर आहे की ती माणसाची संगत सोडत नाही. माणसाला वितृष्ण होण्याकरिता फार कष्ट घ्यावे लागतात. माणसाच्या आशा संपत नाही. कुठपर्यंत, अंगम गलितम, अंग गलित गात्र झालं, 10 इंद्रिय कार्य करायचं सोडून देतात. दशण विहीनम जातम तुंडम, मुखातले दातही पडून जातात. वृद्धो यापी, वृद्धत्व आलं. गृहीत्वा दंडम, हातामध्ये काठी आली तरी सुद्धा माणसाची आशा संपत नाही. आणि त्याचा पिंड पडला तरी सुद्धा माणसाची आशा संपत नाही. त्याच्या पिंडीला कावळा शिवावा याच्याकरिता म्हणून अर्धी चपटी वगैरे ठेवावीच लागते, त्याच्याशिवाय त्याच्या पिंडीला कावळा शिवत. आशा माणसाच्या एवढी बलवत्तर आशा आहे की मेली तरी ती आशा माणसाला सोडत नाही. वृद्धो यापि गृहीत्वा दंडम तदपि न मुञ्चत्याशा तुंडम. पण कन्हैया माझ्या बुद्धीतली आशा संपलेली आहे, वितृष्णा, माझी मती वितृष्ण झालेली आहे. आणि अजून माझ्या मतीचे गुणानुवादन ऐका. भगवती सात्वत पुंगवे विभुम्नी, ती आशा वराच्या योग्यतेची आहे की जो वर ह्या सगळ्या प्रकृतीच्या पलीकडे असेल, ज्याला ही आशा तृष्णा बाधक ठरणार नसेल, आशा वराच्या ते शोधात आहे. आणि मला वाटतं की असा वर या जगतामध्ये दुसरा तिसरा कोणी, तुम्हीच आहात, दुसरा तिसरा कोणीही शोधून सापडणार नाही. म्हणून तुम्ही माझ्या या मतीचं वर्ण, माझ्या मतीचं त्या ठिकाणी तुम्ही पाणी ग्रहण करावं.